नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण नवोदय गणिताची एक्सरसाइज 2.4 सोडवणार आहोत. नवनीतच्या पुस्तकातला स्वाध्याय 2.4. ठीक आहे. ही ऑनलाईन टेस्ट घेतली होती आपण. चला बघूया. आता हे तुम्हाला असेंडिंग ऑर्डरमध्ये हे नंबर लिहायचे आहेत, बरोबर की नाही, चढत्या मांडणीत. तर चढत्या मांडणीत तुम्ही बघा, सर्वात आधी आपण काय बघत असतो, सर्वात लहान संख्या आधी लिहित असतो, बरोबर की नाही. चढती मांडणी कशी असते, समजा हा छोटा पोरगा आहे, मग तो मोठा होत जातो, असा आहे की नाही. याला म्हणतात आपण चढता क्रम. ठीक आहे. मग चढत्या क्रमाची मांडणी, सर्वात आधी लहान अंक कोण आहे याच्यात, सर्वात आधी बघा सगळ्या 5 अंकी संख्या आहेत, बरोबर की नाही. मग सर्वात लहान 8 वाला आहे, बरोबर की नाही. मग आपण ही जी लिहिली ही झाली सर्वात लहान संख्या, 89,320. ठीक आहे. नंतर तर याच्यामध्ये बघा सगळे 98,000 आहेत, 98,000, 98,000. ठीक आहे. मग आपण हजार स्थान झालं, आपण शतक स्थान बघू. बघा पहिल्या संख्येत आहे, एक मिनटं, पहिल्या संख्येत तुम्ही बघितलं हे 2 शतक, दुसऱ्या संख्येत आहेत 0 शतक, आणि या इथं आहे, इथं पण 0 शतक आहेत, बरोबर. मग ही 2 शतकवाली सगळ्यात मोठी झाली. आता यांच्यामध्ये लहान कोण बरं. आता बघा 023 आहे आणि इथं 032 आहे. मग 23 लहान, मग पुढची संख्या काय येणार, 98,023. नंतर ही 32वाली 98,032 आणि सर्वात शेवटी 98,230. ठीक आहे. हा झाला चढता क्रम. मग आता असा ऑप्शन कुठे आहे, ऑप्शन नंबर डी. समजलं की नाही. बघा 89,000, नंतर 98,023, 98,032 आणि 98,230. ओके. सोपा प्रश्न होता हा, 2014ला आलेला. आता असे प्रश्न सोपे येत नाहीत. आता बघू 2015ला आलेला प्रश्न हा. 8, 10 आणि 12 या तिन्ही संख्यांनी निश्चेष भाग जाणारी मोठ्यात मोठी 3 अंकी संख्या कोणती. मग आपल्याला या 4 संख्या दिलेल्या आहेत, याच्यापैकी शोधायची आहे. मग आपल्याला कोणकोणती कसोटी वापरावी लागेल, 8ची, 10ची आणि 12ची. ठीक आहे. मग 10ची कसोटी सोपी आहे. ज्या संख्येच्या शेवटी 0 असतो त्या संख्येला 10ने भाग जातो. मग शेवटी 0 असणाऱ्या संख्या ही आहे, ही आहे आणि ही आहे. मग ही नाही, मग हा ऑप्शन झाला आपला कट, बरोबर की नाही. मग ही उत्तर येणार नाही. मग आपल्याला आता 8ची कसोटी वापरून बघायला लागेल आणि 12ची कसोटी वापरून बघावी लागेल. मग 8ची कसोटी काय म्हणते, शेवटच्या 2 अंकांना, सॉरी शेवटच्या 3 अंकांना नंबर जातो की नाही ते चेक करायचं. ठीक आहे. मग आपण 8ची कसोटी लावून बघू, 990ला जातं की नाही, म्हणजे तिन्ही यांना भाग देऊन बघावं लागेल. मग 990 भागिले 8 करून बघायला लागेल. 8 1 8, एक मिनटं, 8 1 8, किती उरला, 1 उरला, मग 19 झाले. मग 8 2 16, किती उरले, 3 उरले, 30 झाला. 8ला 30ने भाग जात नाही, मग या संख्येला 8ने भाग जाणार नाही, मग हे उत्तर कॅन्सल. आता 960 भागिले 8. ठीक आहे. मग 8 1 8, 1 उरला, 16 झाले. 8 2 16 आणि हा 0. 960ला भाग जातोय. आणि समजा आता 900ला जरी गेला 8ने भाग, तरी ती लहान संख्या झाली. आपल्याला काय म्हटली, मोठ्यात मोठी 3 अंकी विचारली आहे की नाही, म्हणून याला जरी 8ने भाग जात असेल, पण हेच आपलं उत्तर राहील 960. का, कारण की ती 900पेक्षा मोठी आहे. समजलं की नाही. बाकी चेक करायची गरज नाही, 2 ऑप्शन उरलेत, त्याच्यापैकी हेच उत्तर. ठीक आहे. वेळ वाचण्यासाठी आता पुढचा प्रश्न बघू. 89 गुणिले 15 अधिक 11 गुणिले 15 वजा 500 बरोबर उत्तर किती येईल. आता तुम्ही जर नीट बघितलं, आता बघा 89 गुणिले 15, ठीक आहे, आणि अधिक त्याच्यात अजून काय मिळायचं आहे, 11 गुणिले 15. ठीक आहे. तुम्ही जर नीट बघितलं, 89 गुणिले 15 म्हणजे काय, 89 15 वेळा, आणि 11 गुणिले 15 म्हणजे 11 15 वेळा, आहे की नाही. म्हणजे टोटल 11 किती वेळा घेतला आहे त्यांनी, सॉरी 15 किती वेळा घेतलेला आहे, 89 वेळा, आणि हे 15 11 वेळा, म्हणजे जवळजवळ त्यांनी बरोबर 100 वेळा घेतला आहे. कोण, 15. मग 100 गुणिले 15 केल्यावर किती येतं आहे, 1500 रुपये. रुपये नाही म्हणणार, 1500. 15 1 15 आणि त्याच्यावर 2 0 ठेवून द्या.
बरोबर की नाही. म्हणजे पहिले जे पण आहे ते तुम्हाला हे दिलेलं आहे एवढं, याची व्हॅल्यू काय आली आपली 1500. किती आली 1500. ठीक आहे. बघा हे जे आपण सोडवलं याची व्हॅल्यू काय आली 1500 आणि वजा त्याच्यातून म्हटलं आहे 500. मग 1500मधून 500 केले 1000. ठीक आहे. पुढचा प्रश्न 13 हे काय 1,30,429 भागिले 13 भागिले 13 करून बघायचं काय उत्तर येते. 13 1 13 काहीच उरत नाही. मग आपण 0 घेतला, मग ते 0 येत नाही. मग 13 0 0. मग पुढची संख्या घ्यायची 4 झाले. 4ला पण भाग जात नाही. मग आपण पुन्हा 0 घेतला. आता पुढचा अंक घेतला 42 झाले. 13 त्रिक 39. 42मधून 39 गेले, उरले 3. परत हा 3वर 39 झाला. 13 त्रिक 39. 10,033. कुठे उत्तर ऑप्शन नंबर 1. ओके. नेक्स्ट आता मोटारीच्या एका पार्किंगमध्ये 14. आता हे ऑलरेडी प्रश्न भरपूर वेळा झालेला. हा प्रश्न 2010चा मागच्या टेस्टमध्ये पण आलेला आहे. बरोबर की नाही. 14 रांगा आहेत. किती आहेत 14 रांगा. बरोबर. आणि प्रत्येक रांगेत किती जागा आहेत 420 जागा आहेत असं म्हटलं त्यांनी. मग पार्किंगमध्ये किती जागा शिल्लक राहतील उभा करण्यासाठी. तर आपल्याला 420 14 वेळा घ्यावा लागेल. म्हणजे 420 गुणिले 14 करावं लागेल. मग किती येतं 14. आता तुम्हाला पाडा जर 14चा पाडा इथं पाठ पाहिजे. ठीक आहे. किंवा याची मांडणी आपण अशी उलटी पण करू शकतो. कशी 420 गुणिले 14. मग किती झाले. हा 0 ठेवून द्या. ठीक आहे. 14 दुने किती झाले 28. हाच्याला हा 2 राहू द्या. ठीक आहे. 14 चौक 56 आणि हे 2 58. 58 80. ऑप्शन नंबर बी. ठीक आहे. नेक्स्ट एका शाळेत 704 डेस्क 22 वर्गात ठेवायचे आहेत. प्रत्येक वर्गात ठेवायचे डेस्कची संख्या जर सारखीच असेल तर क्रमवार वर्गात किती डेस्क ठेवले जातील. 2015ला आलेला हा प्रश्न आहे. भागाकार कन्सेप्टवर हा प्रश्न आहे. डिव्हिजनवर काय करतो आपण. समजा 704 बेंच आहेत. बरोबर. आणि ते आपल्याला 22 वर्गात सारखे वाटायचे. म्हणजे सारखी वाटणी करतो. म्हणजे काय करतो आपण डिव्हिजन करतो. काय करतो डिव्हिजन. मग आपण इथं काय करणार 704 भागिले 22 करायचं. काय करणार 704 भागिले 22. आता 22चा पाडा तुम्हाला यायला पाहिजे. 22 त्रिक 66. 70मधून 66 गेले. किती राहिले 4 राहिले. मग 4वर 4 44. 22 दुना 44 62. अरे सॉरी 22 त्रिक होतं ना 6 कसं काय लिहिला मी 22. एक मिनटं 704 बरोबर. काय येणार 22 त्रिक 66 बरोबर. तर 6 लिहिलं गेलं. तर बाकी उरली 4. मग 4वर 4 44. 22 जुनं 44 32. ऑप्शन नंबर 32. ठीक आहे. नेक्स्ट एका संख्येमधून तिच्या सर्व अंकांची बेरीज वजा केली तर त्यातून मिळणाऱ्या संख्येला नेहमी भाग जाऊ शकतो. आता हा 2018ला आलेला प्रश्न. कोणती पण संख्या म्हटली त्यांनी स्पेसिफिक अशी संख्या म्हटलेली नाही. एका संख्येमधून तिच्या अंकाची बेरीज. आता इंग्लिशमध्ये जे ते असे खालचे वाचू शकतात ना हे इंग्लिश प्रश्न तुम्ही. मग एका संख्येमधून तिच्या अंकांची बेरीज केली. समजा आता आपण संख्या पकडली. समजा 2 अंकी संख्या घेऊ आपण 11 घेऊ. ठीक आहे. तर 11मध्ये 1 आणि 1ची बेरीज किती झाली 2. 1 आणि 1ची बेरीज किती झाली 2. आणि त्या 11मधून 2 जर वजा केले किती येते 9. समजा आपण संख्या घेतली 12. 12मध्ये 1 आणि हे 2ची बेरीज किती येते 3. 12मधून 3 वजा केले तर परत येतं 9. 13 घेतली समजा. 13मध्ये 1 आणि 3ची किंमत किती येते बेरीज 4. 13तून 4 गेले उरले 9. 9 येतं आहे बरोबर की नाही. मग 9 9 जर येत असेल मला सांगा तर 9ने भाग जाणार. ठीक आहे. प्रत्येक वेळेस तुम्ही करू शकता. समजा आपण पुढचा अंक घेऊ 21 वजा. आता 21मधून 3 गेले किती राहिले 18. 18ला पण 9ने भाग जातो बरोबर की नाही. अशा तऱ्हेने हे उत्तर आलं 9. ओके. ओके संपलं. दॅट्स. तो बघा अभ्यास करा. आज 2.5 एक्सरसाइजचे मी तुम्हाला सोल्युशन पण देणार. आणि आज आपण काय म्हणतात त्याला तिसरा जो युनिट आहे नवोदय विद्यालय मॅथ्समधला तिसरा टॉपिक कोणता फ्रॅक्शन्स. फ्रॅक्शन्स नाही अपूर्णांकच आहे वाटतं. अपूर्णांक सुरुवात करणार आहोत. ठीक आहे. मग बेसिक घेऊया आधी. 5वीचं जे तुमचे एक्सरसाइज आहेत त्या सोडवूया आपण फ्रॅक्शन्स. मग त्याच्यानंतर तुम्हाला ॲडव्हान्स जरा परीक्षेत विचारतात मग ते प्रश्न घेऊ. डायरेक्ट जर तुम्हाला शिकवलं तर कठीण जाणार. ठीक आहे. सो कीप स्टडिंग कीप शेअरिंग.